वाटलं होतं आठवा षटकार मारेल आणि 2008ला जावेद शेखने चारकोप मध्ये मारलेला रेकॉर्ड, म्हणजे मला बोलता येईल की तो रेकॉर्ड चारकोप मध्ये झाला, मात्र तो रेकॉर्ड तोडणारा देखील चारकोपचाच खेळाडू. मात्र 2 बॉल 3 बॉल 4 ची मॅच होऊ शकली नाही. एक वेगळा फटका खेळायला गेले करण मोरे आणि त्यानंतर तो संघ पराभूत झाला होता. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी. Requesting backup. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. चला सलामीची जोडी मैदानात. किंग्स 11 लवकरात लवकर किंग्स 11 आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कामेश, प्रीतम, श्रीकांत, सुल्ली, चला लवकर. सुल्ली चला लवकर. गेल्या रविवारी आम्हाला रुद्र बॉईज प्रेझेंट टॉमी चषक मध्ये भेटले होते कुरार विलेजला. किंग्स 11 थांबू नका. किंग्स 11 लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. श्रीकांत, प्रीतम, सचिन बांदवलकर, चला लवकर.
केतन दाटावकर. चला या दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. सेकंड हाफ मधील जो पहिला सामना झाला यातील मॅन ऑफ द मॅच स्नेहवर्धन संघाचा किरण कुळे आपण व्यासपीठावर यायचंय. किरण कुळे, किरण कुळे आपण यायचंय व्यासपीठावर. फलंदाजी करण्यासाठी पहिले षटक घेऊन सचिन बांदवलकर. स्ट्राईकला प्रशांत पिद्रावणकर. नॉन स्ट्राईकला आहेत केतन दाटावकर. केतन स्ट्राईकला पप्पू प्रशांत. नॉन स्ट्राईकला केतन. आणि या दोन्ही संघांना पाहिल्यानंतर असं वाटतं की पुन्हा एकदा ज्या पद्धतीने दोन्ही संघ जुने दिवस एकमेकांच्या आठवत असते. सेक्टर 4 विरुद्ध सेक्टर 1, रायझिंग सन अशा वेगवेगळ्या आपण मॅचेस पाहिलेल्या आहेत. आणि ओपन हाफ सेकंड हाफ मधील आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपला माणूस भूषण अनंत विचारे विरुद्ध संघ किंग्ज 11. किंग्ज 11ने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नटूबाय आपण या ठिकाणी कव्हर करायचं. थांबा थोडं, तिकडे बघा तुषार, तिकडे तिकडे थांबा थांबा, समोर पकडा. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. सेकंड हाफ मधला पहिला सामना स्वराज मित्रमंडळ विरुद्ध स्नेहवर्धन मित्रमंडळ. यामध्ये स्नेहवर्धन मित्रमंडळाचा सामनावीर ठरला तो म्हणजे किरण कुळे. अनिल भुवड आपलं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. आत्ताच स्नेहवर्धन विरुद्ध आपण स्वराज या सेक्टर 2च्या 2 संघांमधील सामना पाहिला ज्या ठिकाणी स्नेहवर्धन विजेता. आणि सेकंड हाफ मधला सेकंड सामना आता सुरू होतोय. स्ट्रायकर एंडला सिद्धांत मोरे, प्रमुख पंचांच्या भूमिकेत सनी. प्रेक्षकांना मागे चिचा आणि रोहित आणि सौरभ, जोपर्यंत तुम्ही तिथे उठत नाही तोपर्यंत मॅच चालू होणार नाही. तुम्ही तिकडे या. तुम्ही बसला का बाकी सगळे तुमच्या मागे येणार. सगळ्यांना जे मागे बसलेले सगळे हाताची घडी घालून आहे बघा. एक मुलगा ग्रे कलरचं टी शर्ट, त्या ठिकाणी समोर बॅनर आहे कॅमेरामॅन साठी, त्यामुळे नक्कीच ते तुम्ही दिसताय तिथे. पाय वरती घ्या, उभे राहा तिथे. आणि हा ब्लॅक टी शर्ट वाला काय करतोय? ब्लॅक टी शर्ट तुम्ही स्क्रीनवर दिसताय. चला पहिलं षटक घेऊन सज्ज संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सचिन बांदवलकर. स्ट्राईकला केतन दाटावकर. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. केतन स्ट्राईकला येते, नॉन स्ट्राईकला प्रशांत. पहिला चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलेला. 1 धाव तर पूर्ण केले. 2 धावांसाठी प्रयत्न होणार, मात्र त्या अगोदर यष्टीरक्षक श्रीकांत त्या ठिकाणी पोहोचतोय. किंग्ज 11 विरुद्ध आपला माणूस भूषण अनंत विचार या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी फोर्स फन लाईव्हच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये आज रविवार सुट्टीचा दिवस, लज्जतदार मेजवानी खाऊन जर वाम कुक्षी विश्रांती घेऊन जर थोडंसं रिलॅक्स होऊन जर स्पर्धा आपली अँड्रॉइड मोबाईल स्मार्ट टीव्हीवर पाहत असाल तर
तुमच्या माहितीसाठी हा सामना आहे. आपला माणूस कुशल अनंत विचारे विरुद्ध किंग्स 11. पुढचा चेंडू सचिनचा. आता मात्र फुलटॉस चेंडू, या चेंडूला खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करेल 2 चेंडू 2 धावा. येथील विजेता संघ स्नेहवर्धन या संघाबरोबर आपल्याला फायनल सेमीफायनल खेळताना पाहायला मिळेल. संदीप सौरभ आपल्या खेळाडूंना जल्लोष ऊर्जा स्त्रोत देताना. पुढचा चेंडू आता मात्र बॅकवर्ड लावून टॅप केलाय. 3 चेंडू 3 धावा. चांगले षटक बाबा सचिन बांदवलकर. खूप छान क्रिकेट एकमेकांसमोर कित्येक वर्ष खेळलेले आहेत. मगाशी मी जसं राहुलचं उदाहरण दिलं, लेफ्ट आर्म उमेश असेल, राहुल, मिथुन, नीरज, एम्ब्रोज, बंटी असे वेगवेगळे खेळाडू. सनी आज नाही आहेत, त्यांची देखील आठवण येते. आता मात्र या चेंडूला देखील स्लॉग स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू डीपला जातोय. एक धाव तर पूर्ण केलेला. जोपर्यंत चेंडूवर कामेश पेडणेकर येतील. एक धाव. 4 चेंडू 4 सिंगल. धाव संख्या 4. क्या बात है, राजू भी आया है. आता मात्र ओ हो सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड थोडा लॉफ केला होता. हवेमध्ये होता थोडा वेळ. पायाला चाटून चेंडू निघून गेला. सुल्ली ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफला 1 धाव. 5 चेंडू 5 धावा. हा देखील खूप छान खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पायामध्ये अक्षरशः टाकला होता. त्याला देखील खेळून काढलं. पहिल्या ओव्हर नंतर बिनबाद 6 धावा. छोटा अण्णा संदीप गोलंदाजीसाठी येते. संदीप स्ट्राईकला प्रशांत, पप्पू नॉन स्ट्राईकला केतन. फार संत अशी सुरुवात आपण पाहतो. जसं म्हणतात की गती धीमी वाटली तरी धीर मात्र सोडू नका. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ती त्यांच्या यशस्वी लक्ष्यापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचतात. कारण विचार बदला नशीब बदलेल. एक वेगळ्या प्रकारची सुरुवात. पहिल्या 6 बॉलला 6 सिंगल. पहिला चेंडू या ठिकाणी पूल केलेला पॉवरफुल आणि हा चेंडू सीमा पार पॉवरफुल हिट. षटकार. इट्स अ बिग वन. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ओळखला आणि प्रशांत पिंद्रावडकरने या चेंडूला पाठवले 7 धावांसाठी. उत्तुंग षटकार. एक जबरदस्त ऍक्शन रिप्ले बघा. ज्या प्रकारे छान ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर एक चांगली बॉडी बॅलन्स, चांगल्या पोझिशन मध्ये आले आणि चेंडूला पूल केलं स्क्वेअर लेगच्या वरून. उत्तुंग षटकार.
ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा वाईट. धाव संख्या 13. यष्टीरक्षण करत आहेत श्रीकांत. किंग्स 11 विरुद्ध सुरू असलेला सामना. आपला माणूस भूषण अनंत विचार या दोन संघांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं देखील योगदान आपण पाहत आहोत. आपला माणूस मुलांचे जर आपण पाहिलं तर शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक शुल्क यासाठी देखील त्यांचं योगदान आपण पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची मोफत वह्यापटप आणि साहित्य सामुग्री देखील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमातून योगदान पाहायला मिळतं. हा देखील टॉपेज. एक धाव, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 14. मॅच बॉल लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करा आणि मॅच बॉल आलेला आहे. धाव संख्या 14. सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व आपला माणूस अनंत विचारे. कोरोनानंतर देखील आपण पाहिलं, त्या अगोदर देखील कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाज मेडिकल ज्या गोष्टी असतील त्यासाठी त्यांनी दिले योगदान. मुलांच्या फीज, शैक्षणिक तर गोष्टींसाठी त्यांचं योगदान. हा टप्पा पडल्यानंतर निघून जातोय. एक चांगल्या टप्प्यावरून चेंडू. या अगोदरचा टॉपेज लागला होता. पहिला चांगला टायमिंग आपण होताना पाहिला. धाव संख्या टोटल पाहायला मिळते 14. या षटकातील 3 बॉल झालेल्या. धाव संख्या 14. तो बॉल बाजू आणि ते 3 स्टंप पण घ्या त्या मुलांकडून. हा तो बॉल बाजूला घ्या. बघा, फलंदाज बॅटिंगला तयार होतोय, तुमचा बॉल तिथे येतो, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज होणार. धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या नाही, आता मला डॉट आहे आताचा. यस, निर्धाव चेंडू होता. पुढचा चेंडू संदीप याचा आणि हा देखील चकून जाणार का? यस. मात्र जोपर्यंत चेंडू फेक एक धाव पूर्ण केली, खेळाडू त्या ठिकाणी येतोय. दुसऱ्या धावेसाठी देखील पोहोचत आहेत. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. नक्कीच 22च्या रूपामध्ये या 2 धावा असतील आणि या 2 धावांनी एकूण धाव संख्या 16. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. संदीप अण्णा गोलंदाज करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला प्रशांत पप्पू, नॉन स्ट्राईकला केतन. हा देखील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये एक धाव आणि धाव संख्या 17. 2 ओव्हर नंतर एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉलला 6 आपण पाहिले होते आणि आता गोलंदाजीसाठी आपण बघूया कोण येणार. पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू. पाणी घेऊन जा लवकर. बॉलरचं नाव कळेल का? गोलंदाज राकेश. संघासाठी 30 षटक घेऊन लेफ्ट आर्म गोलंदाज, एक स्पिनर, फिरकी गोलंदाज आहे. स्ट्राईकला केतन, गोलंदाज आहे राकेश. 2 ते 3 पावलांचा रनअप. राकेशचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस होतोय. चेंडू होतोय डॉट. निर्धाव. धाव संख्या 17. आपला माणूस भूषणंत विचारे विरुद्ध किंग्स 11 या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. 30 षटक सुरू आहे.
आणि आता नक्कीच आपल्याला आक्रमण होताना पाहायला मिळणार आहे. ज्या प्रकारे या अगोदरच्या पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला होता प्रशांत पप्पू यांच्या बॅटमधून, आता मात्र पहिला चेंडू डॉट. विकेट काऊ कॉर्नरला खेळाडू लॉंग ऑफ लॉंग ऑन शॉर्ट मिड विकेट थोडासा मागे घेतलेला आहे राकेश. हा देखील चेंडू डॉट. 3 चेंडू निर्धाव. फुलटॉस चेंडू मिस होतोय. थोडस रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता. रीस फिरवली होती आपली राकेशने. पहिले 3 चेंडू जे मिळाले नाही, चौथ्या चेंडूवर 1 धाव. एकूण 1 2 3 4 5 बॉल डॉट गेलेले आतापर्यंत. पहिल्या 6 बॉलला 6 रन्स होते. त्यानंतर आता मात्र धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या 18. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर निश्चित आक्रमण करावं लागेल आता प्रशांत पप्पू यांना. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट राकेश. स्पिन गोलंदाज. शॉर्ट चेंडू मिस टाइम होतोय. खेळाडू त्या ठिकाणी येतात मात्र खूप उशिरा स्टार्ट घेतला. जर अगोदर निघाले असते तर नक्कीच या ठिकाणी संधी मिळाली असती आणि 1 धाव मिळाली. दुसरे धाव घेत असताना रनआउट होऊन परत आहेत प्रशांत पप्पू. धाव संख्या 19. 1 टू गो. आता येतोय अष्टपैलू खेळाडू रायझिंग सनचे 2 अष्टपैलू खेळाडू. त्यातलं एक बाद होताना आपण पाहिलं. या ठिकाणी बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी छान केलेले आतापर्यंत. या चेंडूला कव्हरला खेळलेला आहे. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि जोपर्यंत चेंडू फेक होणार. जबरदस्त गोलंदाजी. फक्त 2 धावा दिल्या आहेत. 1 गडी नाही काय आहे आतमध्ये गेलेले आहेत. पळून काढायचे आहेत. 1 धाव. धाव संख्या आपण पाहत आहोत. गडी बाद होताना पहिला धावबादच्या रूपात आणि 3 ओव्हर नंतर एकूण धाव संख्या कारण या ओव्हर मध्ये फक्त 2 आलेत. धाव संख्या 19. जबरदस्त गोलंदाजी राकेश यांची. ज्या सामन्यामध्ये कमबॅक करायचं होतं किंग्ज 11ला ती गोलंदाजी राकेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावर फिरकी गोलंदाजी पाहायला मिळाली. तीन ओव्हरनंतर धाव संख्या 19. शेवटच्या 2 षटकं शिल्लक आहेत आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलंय कर्णधाराने. आपल्या वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन उर्वरित 12 बॉलमध्ये किमान 25 ते 30 धावा कराव्या लागणार आहेत जेणेकरून धाव संख्या आपल्याला 49 पाहायला मिळू शकते. 3 ओव्हर 20 आहे. नॉट 19 20 आहेत टोटल.
आता मात्र या चेंडूला जबरदस्त पद्धतीने खेळून काढलाय. प्रीतमच्या हातातून झेल सुटतोय. एक धाव तर पूर्ण केलेली आहे, मात्र एका धावेने समाधान मानावं लागेल. स्ट्राईकला राहुल. संख्या 21-21. पहिल्या चेंडूवर एक आलेली आहे धाव. चांगला झेल होऊ शकला असता. प्रीतम होते त्या ठिकाणी. कामेश पेडणेकर काऊ कॉर्नरला आहेत. लॉंगॉनला राकेश. डीप मिड विकेटला सचिन बांदवलकर आहेत. लॉंग ऑफला सुल्ली आहेत. यष्टीरक्षक श्रीकांत. पॉइंट आणि कव्हर मिस्टर बंगेरा अण्णा. संदीप अण्णा. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट आणि हा देखील चेंडू डॉट. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या चेंडू निर्धाव टप्प्यामध्ये यश मिळते. या अगोदर राकेश नाही. एका ओव्हरमध्ये 3 आपण पाहिले. गडी बाद करण्यात आली. आता मात्र या चेंडूला वन बाउंड. कणकणीत दणदणीत चौकार. 4 धावा. 1 बाउंस. जो कष्ट तुम्हारे भोले के नाम पे चलती है दुनिया पार लगेगा भोले के सहारे. भोले के नाम के दीवाने हुए हम फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम तुझे देंगे. थँक्यू. धाव संख्या 25. कुठेतरी सुरुवात आता झालेली. एक चांगला मिडल केलेला फटका आपण पाहतोय. राहुल केदारे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. राईट आर्म द विकेट संदीप अण्णा. पुढचा चेंडू संदीप अण्णा यांचा. या देखील चेंडूला कव्हरला खेळून काढलेला आहे. एक धावता पूर्ण केलेले. खेळाडू त्या ठिकाणी येतोय. दुसऱ्या धावेसाठी केतन त्या ठिकाणी पोहोचणार का, काय घडणार. आणि जोपर्यंत आणि चूक झालेली आहे मोठी. दुसऱ्या धावेसाठी राहुल तयार नव्हते. केतन निघाला तिकडून आणि राहुल अर्ध्या पिचवर देखील नव्हता. आणि त्यानंतर महाकाल बम बोले बम बोले बम बोले बम बोले बम बम बोले बम बम बोले बम 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 बोले. थँक्यू. धन्यवाद. सव्वीस 26. पहिल्या ओव्हरला 6, दुसऱ्या ओव्हरला 11, 17 आणि तिसऱ्या ओव्हरला 3 आले. तिकडचे 2 नाही, तिकडचा 1 होता. हा हा. आणि बाकी नाही ना, त्या ओव्हरचे विचारतायत. 3 रन आले होते तिसऱ्या ओव्हरमध्ये. 3 डॉट. त्यानंतर 1 रन. रनआउट दुसऱ्या रनला झालेले होते. 1 धाव त्याच्यामध्ये होती. त्यामुळे 3 रन ते आहेत. 11 आणि 6 17 आणि 3 20 आणि बरोबर आहे स्कोर. हा तिकडचं एक पकडून. स्ट्राईकला बिपिन गुरव. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेले राकेश त्या ठिकाणी आहेत. 1 धाव फक्त मिळते. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 27. 4 ओव्हर नंतर फक्त 27 आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी 2 ओव्हरमध्ये संदीप याने खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे संघ किंग्ज 11. कारण संदीप आले होते पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर चौथ्या ओव्हरसाठी देखील त्यांनाच बोलवलं. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येणार या ओव्हरला टार्गेट करावं लागेल. गोलंदाज बॉलर कुणाल.
स्ट्राईकला बिपिन गुरु, नॉन स्ट्राईकला केतन आणि गोलंदाजीसाठी ते राऊंड द विकेट कुणाल याचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, खूप बाहेर, वाईड, अवांतर धावाने सुरुवात. धावसंख्या 28. या ओव्हरमध्ये 3 किंवा 4 आपण जर पाहिलं तर षटकार ट्राय करणार बिपिन किंवा केतन. मात्र गोलंदाज पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडंसं लाईन पासून दूर, अवांतर धाव. कुणाल राईट आर्म राऊंड द विकेट. कुणालचा बॅटच्या खालच्या टोला लागला, बरोबर मिडल होऊ शकला नाही आणि एकच धाव मिळणार. मात्र जोपर्यंत चेंडू फेक येणार, एका धावाने धावसंख्या 29. मिडल होऊ शकला नाही, बरोबर बॅटच्या खालच्या टोला लागला, इथे चांगला कनेक्ट होऊ शकला असता. हा देखील चेंडू मिस होतोय, थोडासा गती परिवर्तन केलं होतं. चेंडू अजून एक डॉट. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या तयार करावी लागेल. मात्र खूप चांगली गोलंदाजी किंग्ज 11 संघाकडून. आता मात्र तो बॉल कनेक्ट झाला आणि आता येतोय षटकार. उशिरा का होईना धावसंख्या पुढे सरकते एकूण 35. थँक्यू. षटकार एक आलेला, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओके, अजून किती षटकार येणार. मात्र धावसंख्या 35. राऊंड द विकेट कुणाल. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि एकच धाव मिळणार. धावसंख्या 36. 2 अजूनही चेंडू शिल्लक आहेत. चेंडू डॉट, निर्धाव. एकूण आपण पाहतोय 29 चेंडूपैकी 9 चेंडू डॉट झालेले आहेत, निर्धाव. राऊंड द विकेट. शेवटचा चेंडू कुणाल याचा आणि आता मात्र हा चेंडू टाइम करतोय. मात्र चेंडू सीमा पार. हा येतोय उत्तुंग हाय अँड सम षटकार. धावसंख्या 42. 43 धावांची गरज. 5 ओव्हरमध्ये 9 बॉल आपण डॉट होताना पाहिले, जवळपास 1.5 ओव्हर. आणि त्यानंतर आता 42 धावा आपण पाहतोय. 43 धावांचं लक्ष किंग्ज 11 या संघासमोर. धन्यवाद.
एक राखीव खेळाडू पाठवा. संदीप अण्णा, संदीप अन्ना अन्ना, एक प्लेयर पाठव, एक किसी एक को भेज यहाँ पर. विक्रांत खोत काका आलेले आहेत. काका मगाशी स्नेहवर्धन मित्रमंडळ जिंकलेला आहे संघ, तुमच्या माहितीसाठी. चला लवकर, वेळ लावू नका. लवकर, वेळ लावू नका. (43 runs to win. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 43. गोलंदाज सज्ज होतोय फिड्डो.
फिड्डो अतुलचा पहिला चेंडू प्रीतमसाठी आणि पहिला चेंडू खेळून काढलेला आहे डीप स्क्वेअर लेगला. स्वतः ठिकाणी खेळाडू येतात प्रशांत. एक धाव पहिल्या चेंडूवर. स्ट्राईकला कामेश पेडणेकर. आता पहिल्या चेंडूवर स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं. पुढचा चेंडू चांगला चेंडू. क्या बात आहे. चेतन चेऊलकर कोळ्या. अर्जिंग्टनसाठी नेहमीच आपण ज्याला पाहिलेलं आहे विकेट किपिंग करत असताना आणि खूप छान असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी विकेट किपरचं पाहायला मिळालं. पुढचा चेंडू कामेशसाठी. शेवटच्या क्षणाला चेंडूला खेळून काढलं पॉइंटला. एक धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 2. प्रेक्षकांना विनंती करतोय थोडं मागे व्हा. श्रीकांत सर्वांना मागे घ्या. किंग्ज 11. पुढचा चेंडू प्रीतमसाठी आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. किंग्ज 11 सर्व थोडं मागे व्हा. श्रीकांत सगळे मागे व्हा. जे खाली बसलेले आहेत सगळ्यांनी मागे व्हा. प्लीज काइंडली रिक्वेस्ट. पुढचा चेंडू स्ट्राईकला कामेश. पुन्हा एकदा या चेंडूला खेळून काढलाय. एक धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 5 चेंडू धाव संख्या 4. 43 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. समोर फलंदाज आहे स्ट्राईकला प्रीतम. स्ट्राईक एंडला कामेश. पहिल्या षटकामध्ये संख्या 4. पुढचा चेंडू स्ट्राईकला प्रीतम. आता मात्र या चेंडूला समोर खेळून काढलेला आहे. सुनील यादव त्या ठिकाणी येत आहेत आणि पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 5. बिनबाद 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचं लक्ष आहे 43. 38 धावा अजूनही करायच्या 24 चेंडूमध्ये. गोलंदाजीसाठी राहुल केदारी. खूप छान असं क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट देखील खेळणार रायझिंग सनचा गोलंदाज. नुकतंच जर आपण पाहिलं तर चारकोप प्रीमियर लीगमध्ये देखील अप्रतिम अशी कामगिरी आणि या वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून नेहमीच आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे या मैदानावर. संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये अमृत 11 राजपूत 11 या संघासाठी देखील ते स्वतः खेळलेत. रायझिंग संघ या संघासाठी देखील स्थानिक संघ त्यांचा. आणि आता धावांची गरज आहे 24 चेंडू 38 धावांची गरज. राहुल या ठिकाणी सज्ज होते. काऊ कॉर्नर देखील घेतलेला आहे. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन आणि एक शॉर्ट मिड विकेट. पहिला चेंडू स्ट्राईकला प्रीतम. राईट आर्म द विकेट प्रीतमसाठी. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे त्या ठिकाणी मिंटीला आपण पाहतोय. एक धाव. या एका धावेने धाव संख्या 6. स्ट्राईकला कामेश. कामेशसाठी फुल टॉस चेंडू आणि डिक्लेअर मध्ये एक धाव आणि एका धावेने धाव संख्या. थोडं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळणं गरजेचं होतं. हा चेंडू ज्या प्रकारे खेळून काढला तो म्हणजेच कामेशने. समोर चान्स मिळाला असता ज्या दूर गेला होता चेंडू. मात्र डिक्लेअर मध्ये एक धाव. एका धावेने धाव संख्या 7. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आलेले आपण पाहिलेले आहेत. धावांचं लक्ष गाठायचं आहे 43. कामेश तयार. पुढचा चेंडू राईट आर्म द विकेट. आता मात्र पंचांचा इशारा वाईट. अवांतर धाव. धाव संख्या 8.
पुढचा चेंडू तर या ठिकाणी सोपा झेल खेळाडू बाद होतोय. फुल टॉस चेंडूवर कामेश पेडणेकर परततोय. पहिला गडी बाद. धाव संख्या 8. रणजितने जो षटकार मारला, जो नवीन फलंदाज आता आलेला आहे रणजित, तर भास्कर यांच्याकडनं 1111 रणजितसाठी पहिला चेंडू. चेंडू डॉट खूप चांगला या ठिकाणी यष्टीरक्षण जबरदस्त. अजूनही चेतन चौलकर वाटतच नाही की कोळे एवढ्या वर्षानंतर यष्टीरक्षण करत आहेत. 1111 रुपये भास्कर यांच्याकडून रणजितने जो षटकार खेचला तर स्ट्राईकला रणजित. एक गडी बाद केल्यानंतर पुढचा चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू रणजित साडी. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. सायकल वाले सायकल सायकल. रणजित शेवटचा चेंडू राईट ऑफ द विकेट आणि या चेंडूवर षटकार येतोय आणि 1111 भास्कर यांच्याकडून. धाव संख्या 18. 2 ओव्हर नंतर मॅच इज ऑन. धन्यवाद. चांगल्या प्रकारे आपण पाहत आहोत. धाव संख्या टोटल 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा आणि आता 18 चेंडू आणि धावांची गरज आहे 25. गोलंदाजी करण्यासाठी येतात सुनील यादव. स्ट्राईकला प्रीतम. जबरदस्त बॅटिंग रणजित. 3 चेंडू आणि 11 धावांवर खेळतात. एक चौकार आणि त्यानंतर षटकार. प्रीतम साठी पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर यश मिळणार. फिड्डो मात्र या ठिकाणी 2 धावांसाठी परत आहेत. बॉल दिसू शकला नाही वरती. किरण डोळ्या सूर्याच्या आणि त्यामुळे 2 धावा. मिस टाइम स्ट्रोक होता. धाव संख्या 20. 17 चेंडू. धावांची गरज आहे 23. आता मात्र सोपा झेल नाही. झेल सुटतोय आणि अजून एक जीवनदान आणि या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 21. बावीस धावांची गरज. 16 चेंडू. स्ट्राईकला रणजित. या अगोदर आपण पाहिलं भास्कर यांच्याकडचं 1111 पारितोषिक ज्याने जिंकलंय. सुनीता पुढचा चेंडू रणजित साठी चकून जातोय. डिक्लेअर मध्ये 1 धाव आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजेच 22. एकवीस धावांची गरज. 15 चेंडू 21. 3 चेंडू महत्वाचे असणाऱ्या सुनील यादव यांचे. नितीन थोडं मागे व्हा. नितीन ते बसलेले प्रेक्षक थोडं वरती जा. ओमकार थोडं साईडला व्हा. ओमकार रेवडेकर. पंधरा चेंडू 21 धावांची गरज. स्ट्राईकला पुन्हा एकदा रणजित साडी.
हा चेंडू चांगलं कलेक्शन वाईड अवांतर धाव. सुनील यादव. टोटल धाव संख्या आपण स्कोरवर पाहतोय. किंग्स 11 संघ 23 आणि किंग्स 11 संघ अजूनही 20 धावांनी पिछाडीवर आहे, कारण 43 धावांचं लक्ष दिलेलं आहे. किंग्स 11 ज्या पद्धतीने गोलंदाजी आणि जी सुरुवात आपण पाहिले षटकार चौकार. पुढचा चेंडू स्लोवर वन, कळलाच नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल आणि शॉर्ट चेंडू होता बघा, पूल करायचं होतं मात्र बॉलकडे पाहत राहिले आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस. एक रन. खूप चांगली बॅटिंग आपण रणजीत यांच्याकडून पाहतोय किंग्स 11 संघासाठी. एक शेवटचा एक चेंडू शिल्लक. संख्या 24. शेवटचा बॉल. 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्ट्राईकला प्रीतम. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला तर शॉर्ट मिड विकेट त्या ठिकाणी थोडासा वरती घेतलेला आहे. वाईडी शुभा राहिलेला आहे. आणि आता मात्र या ठिकाणी खेळाडू बाद गॉन. राहुल केदार येत आहेत. या अगोदर देखील एक मिस टाइम झाला ज्या पद्धतीने आपण पाहिला. चांगला झेल घेतलेला आहे. 12 बॉल 19 धावांची गरज. ट्रॅकवर पॉइंटला जे प्रेक्षक बसलेले आहेत ट्रॅकवर सर्वांनी मागे व्हायचं आहे. ट्रॅकवर पुढे बसलेले आहेत. पुढच्या ट्रॅकवर सर्वांनी मागे यायचं आहे. कुणाल, त्यानंतर अजून काही खेळाडू आहेत बघा त्या ठिकाणी. विराज बंगेरा. विराज बंगेरा आहे का? नाही. थोडं मागे व्हा. चला अमित. फिड्डो आता गोलंदाजीसाठी येते. अतुल पुन्हा एकदा संघासाठी हे 4थं षटक घेऊन आणि वैयक्तिक दुसरं षटक. 12 चेंडू 19 धावांची गरज. पहिला चेंडू या ठिकाणी. पहिला चेंडू आणि काय कलेक्शन आहे बघा. चेतन चेऊलकर. कोळ्या इज ऑन फायर. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. आता मात्र हवेमध्ये उंच खेळाडू सुनील यादव. दॅट शुड बी टेकन. गॉन. खेळाडू आउट. 10 चेंडू 19 धावांची गरज. सचिन बांदवलकर. संदीप. नवीन फलंदाज संदीप. स्ट्राईकला संदीप आहेत.
पिंटो स्ट्राईकला आहे संदीप. संदीपसाठी हा चेंडू. ओ क्या बात है. नाही, वाईड आहे, वाईड आहे. आणि आता मात्र 10 चेंडू 18 धावांची गरज. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजे 25. स्ट्राईकला संदीप आणि बॉल त्या ठिकाणी बघूया. रनआउटची संधी आहे. थ्रो करेपर्यंत 1 धाव पूर्ण. 9 बॉल 17, धावसंख्या 26. 43 धावांचं लक्ष्य किंग्ज 11 या संघाला जिंकण्यासाठी देण्यात आलेल्या. 3 चेंडू झालेले आहेत. 9 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्राईकला सचिन बांदवलकर उर्फ बाबा. बाबासाठी हा चेंडू आणि हा जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 9 चेंडू 16 धावांची गरज. बाजूने आपण पाहिलं नऊ चेंडू 16 धावांची गरज. टोटल धाव संख्या आपण पाहत आहोत 27. पुढचा चेंडू आणि आता संधी आहे कॉटन बोल्ट साठी. फिडो खेळाडू बाद गॉन. अजून एक महत्वाची विकेट. 8 बॉल 16. सुली नवीन फलंदाज आलेले आहेत. सुलीसाठी हा चेंडू. सुली आणि ओ हो 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 7 बॉल 15 धावांची गरज. अप्रतिम षटक या ठिकाणी फिडो यांच्याकडून. 7 बॉल 15 ना. धाव संख्या किती आली? 28. धाव संख्या 28. 7 बॉल 15 धावांची गरज. 7 बॉल 15 रन्स टू विन. स्ट्राईकला सुली. सुली अडी हा पुढचा चेंडू आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलंय. एका धावेसाठी चांगला थ्रो. रनआउटची संधी आणि खेळाडू. ओ क्या बात आहे. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय खरा, मात्र 2 धावा आहेत की काय हे बघूया. काय जबरदस्त. या एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. चेतन चौलकर फकोळ्या स्वतःला झोकून दिलं होतं. धाव संख्या 30. 6 बॉल 13 धावांची गरज. आणि त्या स्ट्राईकला संदीप. नॉन स्ट्राईकला राहणार ते म्हणजे सुल्ली. दोन ओव्हरमध्ये 11 धावा देताना 2 गडी बाद करण्यात यश मिळालं अतुलला. पहिल्या ओव्हरला 5 रन, दुसऱ्या ओव्हरला 6 रन देताना 2 विकेट घेतल्या. आणि या 12 बॉल 19 ची मॅच आता 6 बॉल 13. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे तो म्हणजे मिंटी. चला प्रेक्षकांना विनंती करतोय श्रीकांत रणजित थोडं सगळे आतमध्ये व्हा. ट्रॅक वरून खूप बाहेर म्हणजे इथपर्यंत आले आणि संजूला दिसत नाही म्हणून संजू पटेल अजून इकडे आला बाहेर. थोडं आतमध्ये म्हणा राकेशजी. मिंटीच
6 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेस सुरू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी किंग्स 11 विरुद्ध आपला माणूस. कुशाळंत विचार्या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. सेकंड हाफ सेकंड सामना. त्यानंतर स्नेहवर्धन मित्रमंडळ तयार राहायचंय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू संदीप साठी या ठिकाणी आणि या चेंडूवर त्या ठिकाणी राहुल केदारी महत्वाची विकेट. क्या बात आहे. गॉन. स्लोवर वन चेंडू होता. शॉर्ट चेंडू क्लिअर करू शकले नाही आणि एक मोठी विकेट. संदीप परततोय. कमबॅक केलं जात आहे. 5 बॉल 13 धावांची गरज. डीजे थँक्यू, धन्यवाद डीजे. बघा या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी 2 असे खेळाडू होते. सचिन बांदवलकर असेल, कामेश किंवा संदीप, ज्यांच्या खूप महत्वाची जबाबदारी होती. बॅट्समन नेम प्रशांत आलेला आहे. राईट हँड बॅट्समन प्रशांत. 5 चेंडू 13 धावांची गरज. मिंटी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रशांत साठी या पुढचा चेंडू हवेमध्ये उंच खेळलेला आहे. स्वतः त्या ठिकाणी डिक्लेअर मध्ये जाणार का आणि डिक्लेअर आहे. पंचांनी सांगितलेला आहे 1 रन. बघा प्रेक्षक जेवढी लहान मुलं आहेत सगळ्यांनी वरती घ्या. मॅच चालू करू नका, थांबा. तिकडे जेवढी मुलं आहेत वरती वरती चला सगळे. रोहित तुम्ही पण वरती चला. रोहित आणि तिकडे पण जेवढे आहेत लेग अंपायर सिद्धांत त्या उजव्या बाजूला जेवढे आहेत सगळ्यांना मागे कर. सगळ्यांनी पाय वरती करा. मिलिंद सगळ्यांना मागे घे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत साठी. मिंटी याचा हा देखील चेंडू. या चेंडूवर सुनील येतोय. खेळाडू बाद नाही. हो 1-2 अटेम्प्ट केले होते मात्र सोपा झेल होऊ शकला असता. मात्र स्ट्राईकला आता सुल्ली आलेले आहेत. अजून एक आक्रमक बॅटिंग करू शकतात. मॅच अजूनही फिरू शकते. 4 चेंडू 12 धावांची गरज. अतिशय अडीतडीचा सामना किंग्स 11 विरुद्ध आपला माणूस भूषण अनंत विचार या दोन संघांमध्ये. दुसऱ्या हाफ मधील अरे 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. पुढचा चेंडू सुल्लीसाठी या ठिकाणी. स्लोवर वन. क्या बात है. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. दोन्ही षटकार. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 12 धावांची गरज. बघा मॅच कुठे होती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 18 आले होते. रणजितने षटकार चौकाराने सुरुवात दिली. एक चांगली सुरुवात पाया मजबूत करून दिला होता. 18 चेंडू 25 ची मॅच किती फिरली. चांगल्या प्रकारे कमबॅक फिड्डोने केलं. सुल्लीसाठी पुढचा चेंडू मिंटी याचा आणि हा देखील चेंडू डॉट. महत्वाची गोलंदाजी मिंटी याने पुन्हा एकदा दाखवून दिला. रायझिंग सन साठी खेळणारा खेळाडू. मला अजूनही आठवतंय सिद्धार्थनगर शास्त्रीनगर गोरेगाव या ठिकाणी टाकलेले षटक. संदीप सौरभ तुम्ही इकडे वा. संदीप सौरभ इकडे लवकर. कमॉन. 1 बॉल 12 धावांची गरज. स्ट्राईकला सुल्ली. पुढचा चेंडू मिंटी यांचा. आता मात्र अजून एक सोपा झेल. हो नाही चौकार. हा सामना जिंकलेला आहे 7 धावांनी. कमी धावा डिफेंड करण्यात यश मिळालेलं आहे आणि असं वाटलं होतं किंग्स 11 सहज सामना जिंकेल. 18 चेंडू 25 ची मॅच. ज्या सामन्यामध्ये नक्कीच जोश घेऊन आले फिड्डोने टाकलेले षटक. 2 विकेट आणि 6 धावा. महत्वाची कामगिरी आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय अतुल फिड्डो. मॅन ऑफ द मॅच फिड्डो आहे. व्यासपीठावर यायचं फिड्डो. विजेत्या संघाचा हार्दिक अभिनंदन. आपला माणूस भूषण अनंत बिचारे अभिनंदन. हार्डलक. किंग्स 11 जिंकता संघ पराभूत होताना आपण पाहिलं. खूप चांगल्या प्रकारची रणजितने बॅटिंग केली. मोठ्या आशा मला नक्कीच संदीप अण्णा आणि सचिन यांच्यावर होत्या, कारण ज्या प्रकारे त्या दोघांकडे क्षमता होती मात्र ते परतले. त्यानंतर मोठे फटके आलेच नाही. सुर्लीला देखील बॉल टायमिंग होऊ शकले नाही. राकेशने चांगली गोलंदाजी केली होती. 2 धावा देताना 3 धावा देताना एक जबरदस्त लेफ्ट आर्म गोलंदाजी राकेश. वेल बोल्ड. चला स्नेहवर्धन कॅप्टन आणि आपला माणूस कॅप्टन. टॉस साठी या.
चला मॅन ऑफ द मॅच 2 षटकामध्ये 11 धावा देताना 2 गडी बाद करणारा अतुल आव्हाड. चला या फिटो, चला फिटोसाठी जोरदार टाळ्या होत्या. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धा. नट्टू वहां पर कैमरामैन. फोटो घ्या. जबरदस्त कामगिरी. आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचं सौजन्य मॅन ऑफ द मॅच. चला जबरदस्त कामगिरी. फिड्डो अतुल साठी जोरदार टाळ्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी. थांबा थांबा डीजे थांबा. अतुल फिड्डो तिघं जायचं नाही. थांबा इकडे या. इकडे 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 अतुल इकडे 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 इकडे. अतुल 18 चेंडू आणि 25 धावांची गरज होती आणि जेव्हा मॅच 12 चेंडू 19 धावा आल्या त्यावेळेस नक्की तुम्ही म्हणा, राहुल म्हणा, केतन म्हणा, पप्पू म्हणा, काय प्लॅन काय होता आणि कशा पद्धतीने तुमचं प्लॅनिंग ठरलं होतं ज्यावेळेस तुझ्या हातामध्ये बॉल दिला? माझ्या हातामध्ये जेव्हा बॉल तेव्हा मला एक कॉन्फिडन्स होता की मी ही मॅच काढू शकतो. कारण ज्या पद्धतीने मी पहिली ओव्हरला जे चेंडू टाकले मला कॉन्फिडन्स होता की मी दुसरी ओव्हरसुद्धा काढू शकतो. आणि रायझिंग सननी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतोय. चला जोरदार टाळ्या होत्या फिड्डोसाठी. रायझिंग सन या संघाने दाखवलेला विश्वास. आपला माणूस भूषण अनंत विचारे हा संघ विजेता ठरलेला आहे. मात्र पुन्हा एकदा या संघाने दाखवून दिलं की आम्ही कशा प्रकारे कमबॅक करू शकतो गोलंदाजीमध्ये. बघा पहिल्या इनिंग मध्ये 9 बॉल डॉट झाले होते. 30 बॉल पैकी 9 चेंडू डॉट. आणि त्यानंतर जबरदस्त. आणि चेतन चेऊलकर एकदा कोण्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. चेतन चेऊलकर हे भिवंडीला अग्निशमन दलामध्ये काम करतात आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना आगीमधून त्याने वाचवलेलं आहे आणि आज देखील स्वतःला झोकून दिलं अक्षरशः.